कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती अक्षरावाहिनी अधिपती कुठे आहेत? तो आला नाही अजून। बर पण ते कधी येणार आहेत? येणार आहेत का? येईलच की, बसा ना तुम्ही। नाही नाही, मी बसत नाही, मला घाई आहे। अधिपतींशीच बोलायचं होतं। तुम्ही एक काम कराल का माझं? सांगा ना वहिनी। भाऊजी, अधिपतींना सांगा मी विनंती केली आहे। भुवनेश्वरी मॅडमनी शाळेतल्या शिक्षकांचे पगार दिलेले नाही आहेत अजून, त्यांना म्हणा तेवढे पगार देऊन टाका प्लीज, लोकांना गरज असते। हो, तुम्ही बसा, मी चहा मागवतो। नाही नाही, मी बसत नाही, मला घाई आहे, माझा शाळेत तास आहे। तुम्ही फक्त तेवढं बोलून घ्या हां, आणि तुमचं बोलणं झालं की मी रात्री फोन करतेस तुम्हाला। तुम्ही नका करू, मीच फोन करतो। थँक्यू भाऊजी, त्या खरंच थँक्यू। नाही नको, थांबा आईसाहेब, मला नाही वाटत आत्ता लगेच आपण तडकाफडकी निर्णय घेतला पाहिजे। लगेच शाळा बंद करायला नको, आपण जरा वाट बघूया की। सगळी शिक्षकांच्या नोकऱ्या वगैरे आपल्यावर अवलंबून आहे, शाळेवर, घरदार त्यांची सगळी शाळेवर अवलंबून आहे। अहो, त्या शिक्षकांच्या घरादाराचा विचार करत बसलो तर आपलं घरदार इकायची येळ येईल हो। ते बघून घेतील आपलं काय ते। मग आता पोरांच्या परीक्षा आल्यात तोंडावर नेमक्या। मग आता एवढी काळजी त्या शिक्षकांना असती तर त्यांनी त्यांचा खर्च जरा कंट्रोल मध्ये ठेवला असता का नाही? शाळेचा फायदा बघितला असता, पण त्यांना काय नाही, त्यांना फक्त आपला पगार येळेत मिळाल्याशी मतलब, बाकी कामात कशाला कोण लक्ष घालतंय? नाही, पण असं नाही, बाकी सगळी प्रामाणिकपणे काम करतात तो शिक्षक, आणि मास्तरीनबाई तर एक्स्ट्रा ट्युशन वगैरे घेतात, लय धडपड करतात। अधिपती, त्या मास्तरीनबाईंनी तुम्हाला काडी मोडाची नोटीस पाठवली तरी पण अजून तुम्ही त्यांचीच बाजू घेताय हा? बाजू नाही घेत, पण हे तर खरंच आहे, खरं आहे ते सांगतोय। आम्हाला नका सांगू काही, कारण आता आमचं ठरलंय, आम्ही शाळा बंद करणार म्हणजे करणार। तेच मी म्हणलं की नाही तुम्हाला, हे दोन्ही वेगळे विषय आहेत। आपल्या आयुष्यात काय होतंय त्याचा आणि शाळेचा तसा काही संबंध नाही ना। पण त्यांचा आहे ना व शाळेशी संबंध, त्यांना जर का शाळेबद्दल काय असतं तर त्या आपल्याशी असं वागल्या नसत्या। आता शाळा टिकवायची तर या घरच्या भल्याचा विचार केला पाहिजे, एवढं साधी गोष्ट त्यांना कळ नाही वय। तुमचे वडील त्यांना एवढे समजावायला गेलते, काय झालं, आले हात हलवत परत। बास झाला अधिपती, बास। त्या सुनबाईंचा सगळा जीव ते शाळेत अडकलाय ना व, आता नाक दाबून त्यांचं तोंड उघडणार आम्ही। किती दिवस आपण गप्प बसायचो? त्या तुमच्याशी धड बोलत नाही, तुम्ही त्यांच्या बापाशी बोलायला गेला की ते तुमच्याशी तडातडा बोलतात हा? यापेक्षा आम्ही काही जास्त खपवून घेणार नाही, लई उडायला लागल्या त्या, त्यांचे पंख आता आम्ही छाटणारच। शाळा बंद म्हणजे बंद। पण ह्या सगळ्यात बाकी शिक्षकांचा आणि पोरांचा काय दोष आहे? आपण नियमाला धरून वागूया। नियमाला धरून त्या वागल्या काय हा? नियमाला धरून वागण्याचा मक्ता काय आपण घेतलाय? चिडू नका की तुम्ही। मग तुम्ही आम्हाला राग येईल असं काही बोलू नका। बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया। नंतर बोलण्यासारखं काय नाही आता अधिपती, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, तुम्हाला आमच्याबद्दल काय जरी वाटत असेल तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका। अहो पण नाही, आमचा हार्ट फेलून आम्ही पड्डीशी मरू तेव्हा कळेल तुम्हाला। अहो आईसाहेब, काय बोलताय तुम्ही? कुठून कुठे येऊन जाताय बरं? मग आता तुम्ही आमचं ऐका हा, खूप झालं तुमचं। तुमचं प्रेम ही तुमची शक्ती असली पाहिजे, दुबळेपणा नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।